पालखी आता कारखाना मुक्कामी बघा आता इथं आगमन झालं आहे पालखीचं बघा. पण पाऊस चालू असल्यामुळं वारकरी सगळे असे काही पुढं काही माग असे भिजत आल्यात पहा. तर इथं आता हे तुळशीवाले आलेत बघा. आता इथं हे महाराज आलेत बघा. तर संपूर्ण या पावसाच्यामुळं सगळं विस्कळीतपणा झाला आहे पहा आज वारकऱ्यांचा. इथं आज हे बघा सगळे हे बघा आता हे पाऊस चालू आहे त्यामुळे काहीच व्हिडिओ पण बरोबर काढता येत नाही. पाऊस चालू आहे सारखा. कारखाना 2 वर्षापूर्वी आम्ही इथं मुक्कामी होतो आणि परत इथं आता नियोजन केलं बघा पावसामुळं. पाऊस सुरू झाला आहे. कसं काय पाऊस कसं काय जय हरी पाऊस कसं काय पावसाने जरा तारमळ केली. पाऊस येतो इथं हा प्रत्येक वर्षी येतो. हा त्यामुळे आता हे नवीन जरा उपक्रम चालू केले जरा बरं आहे जरा. त्यामुळे जरा लोकांना जरा थोडा आराम मिळेल. हा हे बघा पाऊस मार भिजले का भिजले बरं. पावसाने आज जरा तारमळ केली वारकऱ्याच्या. हा एखाद्या भिजाने काय होते एक देवाची पुष्पवृष्टीच पडते आपल्यावर. हा प्रसाद या. तर हे बघा वारकरीत बघा हे पण आता पावसात भरून आले बघा. मग यांच्याकडे बस गाड्या बिड्या पण पायी चालतात पायी चालतात. बरं पाऊस तुम्हाला कुठं लागला पाऊस? हा म्हणजे आता पावसातच आले तुम्ही म्हणायचं. हा पण जाऊ द्या चला एक दिवस आता केली सुरुवात पावसाने. चांगली गोष्ट आहे. पुष्पवृष्टी झाली आपल्या पालखीवर पावसाची. आज आवश्यकता होती आता ती सुरुवात झाली. हे काय गोरज मग भिजत आली सगळी वारकरी आज काय म्हणजे आज वाटणी म्हणजे आज सगळ्याच लोकांना त्रास पुष्पवृष्टी केली पावसाची त्यामुळे चांगलं झालं. तसं वातावरण चांगलं आहे. जाऊ चला आणि व्यवस्था पण इथे केली राहण्याची पत्रा शेड आहे तंबू आहे त्यामुळे सगळी व्यवस्था आहे. काय अडचण नाही. रामकृष्ण हरी. चला निमराज महाराजाच्या पालखीचे वारकरी बघा आज सगळे. आज जरा पाऊस सुरू झाल्यामुळं सगळेच भिजत आले बघा. हा पण आता इथं सगळेच भिजत बघा. आनंदी तसं काय म्हणजे सगळे आनंदी सगळे आनंदी. पाऊस बी पाहिजे ना पाऊस पण पाहिजे ना. हे नको आहे भिजल्याशिवाय आनंद वाटत नाही. भिजल्याशिवाय आनंद नाही. काय महाराज भिजल्याशिवाय आनंद नाही. हा याशिवाय पण आपल्याला शेड पण भरपूर मोठे शेड मिळाले बघा इथं निवारा. त्यामुळं काय अडचण आहे. बाहेर तंबू पण लावलेले आहेत त्यामुळे काय पावसाची काय एवढी तारमळ होणार नाही. रामकृष्ण रामकृष्ण. कीर्तन ऐकावं असं शिक्षकांना विनंती करण्यात येत आहे. कुणीही गडबड करू नका. कीर्तन कोणतंही निर्मितलं असलं तरी ऐकायला सगळे असतील याची नोंद घ्या.